44 पर्यंतच होतं ना काही? होय होय. हो हो 44 पर्यंत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 3ऱ्या अध्यायामध्ये 35 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचं चिंतन केलंय. आज आपण 36व्या क्रमांकाच्या ओव्यांच्या पुढचं चिंतन आणि निरूपण करणार आहोत. आतापर्यंत आपण बघितलं की अर्जुनाच्या मनामध्ये कर्मयोग आणि सांख्ययोग अर्थात ज्ञानयोग यांच्याबद्दल संभ्रमावस्था निर्माण झाल्यामुळं या दोन्ही अवस्था मीच सर्वात आधी सांगितलेल्या आहेत आणि या दोन संप्रदायांच्या परंपरा प्राचीन सनातन अशा आहेत असं भगवंत सांगतायत आणि त्या दोन मार्गाचं वर्णन भगवंत करतायत आणि भगवंतानं केलेल्या त्या वर्णनाचं निरूपण माऊली करतायत. तो भाग आपण पुढे बघूयात. माऊली पुढे म्हणतायत, एकू ज्ञान योगू म्हणजे जो सांखी अनुष्ठीजे जेथ ओळखी सवे पाविजेत द्रुपता. अर्थात पैकी एकाला ज्ञानयोग असे म्हणतात ज्याचे विचारी पुरुष आचरण करतात व ओळख ज्ञान होताच परमात्म्याशी तद्रूप होतात. भगवंतानं अतिशय कमी शब्दांमध्ये अतिशय थोडक्यात सांख्ययोगाचं वर्णन केलेलं आहे. मुळात संपूर्ण सांख्ययोग अगदी एका ओवीमध्ये माऊलींनी या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. मुळात सांख्ययोगाचं निरूपण करायचं म्हटलं तर सगळ्यात सूक्ष्म, सगळ्यात गंभीर, सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात गूढ असा हा मार्ग आहे. परंतु माऊलींनी यातली सगळी गूढता जागृत करून, सोपी करून जगाच्या समोर मांडलेली आहे. ज्याला आपण ज्ञानयोग म्हणतो त्याचं आधी माऊलींनी वर्णन केलंय. एकू ज्ञानयोगू म्हणजे कर्ममार्गाचं वर्णन माऊलींनी नंतर केलंय, भगवंतानं नंतर केलंय. पहिलं वर्णन जे आलंय ते ज्ञानयोगाचं आलंय. का आलंय तर ज्ञानयोग हा अंतिम आहे. कालही आपण बघितलं, कर्ममार्ग असो किंवा ज्ञानमार्ग असो दोघांमध्येही एकमेकांचा अंश हा असावाच लागतो. कर्ममार्गामध्ये ज्ञानाचा अंश असावा लागतो, ज्ञानमार्गामध्ये कर्माचा अंश असावा लागतो आणि असतो. दोघांना एकमेकांना टाळून परिपूर्णता लाभत नाही. पण या परिपूर्णतेचं जे अंतिम टोक आहे ते मात्र ज्ञानयोगाचं आहे. कर्ममार्गानं जा किंवा थेट ज्ञान मार्गानं जा, जायचं तर ज्ञानमार्गाच्या तिथंच आहे. कर्ममार्गी कर्म करत करत त्या अनुभवाला पोहोचतो आणि ज्ञानमार्गी थेट अनुभवाला पोहोचतो. थोडक्यात सांगायचं झालं तर बाहेरून आत जाण्याचा मार्ग आणि आतून आत जाण्याचा मार्ग, या दोन मार्गांचं वर्णन आपल्याला कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग असा करता येईल. ज्ञानमार्ग म्हणजे आतून आत जाण्याचा मार्ग, कारण ज्ञानमार्गाची सुरुवातच आतून होते. अंतःकरणातल्या आतल्या अध्यात्माच्या प्रवेशद्वारापासून ज्ञानमार्गाची सुरुवात होते. ज्या अर्थी अंतःकरणापासून अध्यात्माच्या प्रवेशद्वारातून ज्ञानमार्गाची सुरुवात होते याचाच अर्थ इंद्रिय निग्रह, कर्मकांड यांच्या पलीकडे गेलेला जो साधक आहे, इंद्रिय निग्रह करून आत्मस्वरूपावर स्थिर होण्याच्या लायक पात्र जो जीव झालेला आहे तोच ज्ञानमार्गाचा अधिकारी होतो. म्हणून ज्ञानमार्गाचा अधिकारी होण्यासाठी पूर्वजन्मामधली सुकृत लागतात. मागच्या जन्मामध्ये, मागच्या अनेक जन्मांमध्ये ज्यानं साधना करून करून आपल्या इंद्रियांचं नियमन केलेलं आहे, निग्रह केलेला आहे, त्यालाच ज्ञानमार्ग साध्य होतो. ज्ञानमार्ग थेट मिळत नाही. आणि ज्ञानमार्ग असो किंवा कर्ममार्ग असो एकाच जन्मातून त्याची प्राप्ती होईल असं नाही. कारण जेव्हापासून हा आत्मा आकाराला आला, जीवदशेला आला, तेव्हापासूनच त्याचा परिपूर्णतेकडे प्रवास सुरू झाला. जसं ज्या क्षणाला गंगेचा उगम झाला,
ज्या क्षणाला कोणत्याही नदीचा उगम होतो त्याच क्षणाला तिचा समुद्राच्या दृष्टीनं, समुद्राच्या दिशेनं, समुद्राच्या प्राप्तीसाठी प्रवास सुरू होतो. जन्म हाच प्रवास आहे. आकार हाच निराकाराची सुरुवात आहे. आकार म्हणजे निराकाराकडे सुरू झालेला प्रवास आहे. आणि म्हणून जो साधक, जो जीवात्मा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी निघतो तो एकाच जन्मात तिथपर्यंत पोहोचतो असं नाही. कारण भगवंताला वाटलेल्या लीलाही त्याला करायच्या आहेत. भगवंताला क्रीडा करावीशी वाटली म्हणून तो आकाराला आला ना. म्हणून प्रत्येक जीवात्म्याला त्या भगवंताच्या इच्छेमध्ये काहीतरी आपलं योगदान द्यायचं आहे आणि योगदान देऊनच तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि म्हणून तो जीवात्मा जेव्हा आकाराला आला किंवा तो आत्मा जीवदशेला आला त्याच वेळेला त्याचा प्रवास आत्मप्राप्तीच्या दृष्टीनं, परमात्म प्राप्तीच्या, ब्रह्मलीनतेच्या दृष्टीनं सुरू झाला. परंतु काही जीवात्मे असे आहेत की त्यांनी इतर साधनांच्या द्वारा इंद्रिय नियमन केलेलं आहे. म्हणून त्यांचा प्रवास थेट अध्यात्माच्या प्रवेशद्वारातून सुरू होतो. दुसरा जो जीवात्मा आहे, दुसरा जो साधक आहे, त्याला आधी देहमार्गावरच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्याला इंद्रिय निग्रह करायचा आहे. त्याला विषयांपासून इंद्रियांना वेगळं करायचं आहे. त्याच्यासाठी त्याचे किती जन्म जातील याची गणती नाही. त्यानं जर लवकर प्रगती केली तर तो लवकरही इंद्रिय निग्रह करू शकतो. काही जीवात्म्याचे कितीतरी जन्म जातात इंद्रिय निग्रहामध्ये, कितीतरी जन्म विषयांच्या सेवनामध्ये जातात. कित्येक जन्मांमध्ये विषयांचं सेवन करून करून कंटाळा आल्यावर काही जीवात्मे हळूहळू अध्यात्माकडे वळतात. कारण प्रत्येक जीवात्म्याला कधी ना कधीतरी त्या स्वरूपाला उपलब्ध व्हायचंच आहे. कोणतीही नदी कुठंही उगम पावो, डोंगरावर उगम पावो किंवा कुण्या दरीत उगम पावो, तिला यायचं समुद्रालाच आहे. काही नद्या लगेच येतात, काही नद्यांचा उगम समुद्राच्या जवळच असतो म्हणून त्या नद्या लवकर समुद्रापर्यंत पोहोचतात. काही नद्या समुद्राला पूर्ण वेढा घालून समुद्रामध्ये पोहोचतात. काही पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून समुद्रामध्ये पोहोचतात. अशा नद्यांना समुद्रात मिसळायला वेळ लागेल. पण एवढं मात्र नक्की आहे की पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यावर एखादी नदी जन्माला आली तर तिचा अंत, तिचा शेवट हा सागरात विलीन होण्यातच होणार आहे. तिथपर्यंत तिला प्रवास करायचाच आहे. तसा जीवात्म्याला आत्मस्वरूप प्राप्त होईपर्यंत प्रवास करायचा आहे. पण तो प्रवास जो कर्ममार्गी आहे त्याचा तो प्रवास दीर्घ आहे. त्याला अनेक काळासाठी तो प्रवास करावा लागणार आहे. त्यानं जर तो प्रवास निष्ठेनं केला, प्रामाणिकपणे केला, निष्काम भावनेनं केला तर तो लवकर ज्ञान मार्गाला उपलब्ध होणार आहे. ज्ञान प्राप्ती हे अंतिम ध्येय आहे. ज्ञान प्राप्ती म्हणजे दरवाजा आहे आत्मरूपामध्ये प्रवेश करण्याचा. मार्ग जरी दोन असले, ज्ञान मार्गही आहे, कर्म मार्गही आहे, पण या दोन्ही मार्गातून जेव्हा आत्मरूपात तुम्ही प्रवेश कराल तेव्हा आत्मज्ञानच लागतं किंवा आत्मज्ञानाची अनुभूतीच येते त्या ठिकाणी आल्यानंतर. आणि म्हणून मार्ग कोणताही असो, ज्ञानमार्गी, सांख्यमार्गी आपल्या साधनेची सुरुवात इंद्रिय निग्रहांच्या पुढं करतो आणि बाकीच्यांची सुरुवात आधी पातंजल योग दर्शनामध्ये सुद्धा शरीर निग्रह, इंद्रिय निग्रह आधी आहे. मग यम, नियम, प्रत्याहार, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी, इथं जी ध्यानाची प्रक्रिया आहे त्याच्या आधीचे सगळे जे मार्ग आहेत पतंजलींच्या योग दर्शनामधले किंवा हठयोगामधले, ते सगळे मार्ग हे सांख्य मार्गाच्या आधीचे आहेत. कर्म मार्ग त्या प्रकारचा आहे की कर्म मार्गातून तुम्हाला इंद्रिय निग्रह करायचा आहे. कर्म मार्गातून तुम्हाला मनाच्या तरंगांना शांत करायचंय. मग तुम्ही कर्म करत करत जर नव्या भावनांना, नव्या इच्छा आकांक्षांना जन्म देत जाल तर तुमचे तितके जन्म वाढत जातील. पण ज्यानं एकाच जन्मामध्ये कर्म करताना निष्काम भावना ठेवली, भगवंतानं दिलेलं ते कर्म आहे, भगवंतानं आपल्यावर टाकलेली ती जबाबदारी आहे म्हणून ते कर्म केलं आणि ते करताना इतर कोणत्या कर्माची जबाबदारी आपल्यावर पडणार नाही
या दृष्टीनं ज्यानं कर्म केलंय त्याला लगेच कर्ममार्गातून ज्ञानानुभव येतो आणि तो त्या मूळ रूपाला उपलब्ध होतो. हा ज्ञान मार्ग आहे ज्याची सुरुवातच इंद्रिय निग्रहांच्या नंतर सुरुवात होते. काही लोकांना ते लवकर मिळतं. उदाहरणार्थ ज्ञानोबारायांचा जन्म घ्या. ज्ञानोबारायांना वयाच्या 21व्या वर्षापर्यंतचं आयुष्य लाभलं, पण एवढ्या दैहिक आयुष्यामध्ये ज्ञानोबारायांनी जे आयुष्याचं साध्य होतं ते स्वतःचंही साध्य करून घेतलं आणि जगाच्याही उद्धाराचा एक मार्ग जगासमोर ठेवला. म्हणजे अत्यंत कमी वयामध्ये ज्ञानोबारायांना तो मार्ग प्राप्त झाला. ज्ञानोबाराय किंवा ज्ञानोबारायादी भावंड जी आहेत त्या भावंडांचा मार्गच, प्रवासच, साधनाच इंद्रिय निग्रहाच्या नंतरची आहे. सुरुवातच तिथून आहे. कारण या लोकांना आपण अवतारी पुरुष त्यासाठी म्हणतो. अवतारी पुरुषाचा जन्म इंद्रिय निग्रहानंतरच त्यांचं कर्म सुरू होतं. त्यांना इंद्रिय निग्रहासाठी वेगळी साधना करावी लागत नाही. त्याचं सुंदर असं चिंतन माऊलींनी 6व्या अध्यायात केलंय, त्यावेळी आपण त्याचं सुंदर निरूपण करू. पण सांख्ययोगी जो आहे, ज्ञानमार्गी जो आहे, ज्याला ज्ञानयोग म्हणतात, एकू ज्ञानयोगू म्हणजे त्याचं वर्णन माऊलींनी आधी का केलं तर ती अंतिम अवस्था आहे. आपल्या साध्याच्या जवळ नेणारा तो मार्ग आहे. म्हणून माऊली म्हणतायत एकू ज्ञानयोगू म्हणजे जो पहिला मार्ग आहे तो ज्ञान आहे. जो सांख्य अनुष्ठीजे, जे सांख्य आहेत, सांख्य मताचं अनुकरण करणारे जे आहेत ते त्याचं अनुष्ठान करतात. सांख्य अनुष्ठीजे, सांख्य मत स्वीकारणारे त्याचं अनुष्ठान करतात. जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता, आणि त्याच्यामध्ये ओळख झाल्याबरोबर तद्रूप होणं. ओळख आणि अनुभव एकाच वेळी. समुद्र काय आहे, समुद्र कसा आहे, समुद्रात विलीन झाल्यावर काय अनुभव येतो, हे अनुभव ऐकत ऐकत प्रत्यक्ष तो अनुभव घ्यायचा. बोलत बोलत अनुभव घ्यायचा. हा सांख्य अनुभव आहे. जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. बघा, ओळख आणि तद्रूपता, माहिती आणि अनुभव, ज्ञान आणि अनुभव या दोघांमध्ये फरक आहे. ज्ञान हा अनुभवाचा अंदाज देत असतो. ज्ञानाचं काम काय आहे? अनुभवाची ओळख करून देणं. साखर कशी आहे? गोड आहे, माहिती आहे. साखर गोड आहे हे ऐकल्यामुळं, हे माहीत झाल्यामुळं साखरेच्या चवीचा अंदाज येतो, स्वरूप कळतं. मिरची तिखट असते, कळलंय, माहिती मिळाली, अनुभवाचा अंदाज आलाय, अनुभव अजून आलेला नाही. पण साखर गोड आहे असं ऐकत ऐकत साखर खायला मिळणं म्हणजे सांख्ययोग. जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता, माहिती घेत घेत ते रूप, तो अनुभव मिळणं म्हणजे सांख्ययोग. आणि याचं अनुष्ठान सांख्ययोगी करतात. कारण त्यांना ज्याचं ज्ञान झालं, ज्याची माहिती झाली, त्याचा लगेच अनुभव मिळतो. ओळखी सवे सोबतच पाविजे तद्रूपता. आणि दुसरा मार्ग माऊली सांगतायत एकू कर्मयोगू जाण, जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. अर्थात दुसऱ्यास कर्मयोग असे म्हणतात जेथे साधक जीव निष्णात होऊन परमगतीला प्राप्त होतात, पण वेळाने. बघा, पण वेळाने हा शब्द खूप महत्वाचा आहे. बघा, माऊली म्हणतात एकू कर्मयोगू जाण. एकाचं नाव ज्ञानयोग, एकाचं नाव कर्मयोग. बघा, माऊलींनी किती सुंदर शब्द वापरलेत, किती संवेदनशीलपणे माऊली शब्द वापरत आहेत. एकू ज्ञानयोगू म्हटलंय आणि दुसरा कर्मयोगू जाण असं नाही म्हटलेलं. एकू ज्ञानयोगू म्हणजे आणि एकू कर्मयोगू जाण, दोन्ही ठिकाणी एकू असा शब्द वापरलाय. का? कारण दुसरा म्हणावं तर पहिल्याला जास्त महत्व दिल्यासारखा अर्थ होतो. जेव्हा आपण म्हणतो हा माझा पहिला मुलगा, हा माझा दुसरा मुलगा, जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा आपल्या मनात पहिला पहिला आहे आणि दुसरा दुसरा आहे, म्हणजे इथं पहिले दुसरे पण आलं, प्राथमिकता दुय्यमता आली. म्हणून ज्याचं आपल्या दोन्ही मुलांवर अंतःकरणापासून प्रेम आहे तो अंतःकरणातून हेच बोलतो, ही दोन माझी मुलं आहेत.
हा छोटा आहे हा मोठा आहे असं तरी तो म्हणेल. त्याच्या बोलण्यामध्ये कधीही दुजाभाव नसतो दोन्ही लेकरांबद्दल. दोन्ही लेकरं त्याच्यासाठी तितकीच महत्वाची, तितकीच प्रेमाची असतात. भगवंताला जितका ज्ञानयोग प्रिय आहे तितकाच कर्मयोग प्रिय आहे. भगवंताला कर्मयोग ज्ञानयोगापेक्षा कमी आवडतो असं नाही, किंवा ज्ञानयोग कर्मापेक्षा अधिक आवडतो असंही नाही. दोन्हीही देवाला तितकेच आवडतात. याची जाणीव असल्यामुळं माऊलींनी शब्द वापरलेत, एकू ज्ञानयोगो एकू कर्मयोगो. एक कर्मयोग आहे, एक ज्ञानयोग आहे. एक कर्मयोग एक ज्ञान, दुसरा ज्ञानयोग असं नाही, किंवा एक ज्ञानयोग दुसरा कर्मयोग असंही नाही. दोन्ही एकू, दोन्ही एकच आहेत. कारण दोघांची निर्मिती एकाच वेळी झालेली आहे. दोन्ही मार्ग एकाच वेळी सांगितले गेलेले आहेत. दोन्ही मार्गाची सुरुवात एकाच वेळी झालेली आहे. फक्त कर्म मार्ग जो आहे थोडासा तो फिरून फिरून येतो, कारण त्याला थोडासा प्रवास जास्त करायचा आहे. एखाद्या माणसाला मुंबईवरून पुण्याला जायचं आहे, पण एकाला पनवेलवरून प्रवास सुरू करायचा आहे आणि एकाला मुंबईमधून प्रवास सुरू करायचा आहे. तर मुंबईहून प्रवास करणाऱ्याला पनवेलपर्यंतचा प्रवास अतिरिक्त करावा लागणार आहे. पण ज्याला पनवेलवरून प्रवास करायचा आहे त्याचा प्रवास थोडा सोपा आहे. दुसरी गोष्ट, पनवेलवरून पुण्याला जायला हायवे आहे, म्हणजे सरळ जाता येईल. मुंबईहून पनवेलपर्यंत यायचं म्हणजे रहदारी आहे, गर्दी आहे, त्यामुळं तिथं थोडा गोंधळ होऊ शकतो. कर्ममार्गामध्ये सूक्ष्मता आहे, कर्ममार्गामध्ये गुंतागुंत आहे. एखादा रस्ता चुकला तर बरेच हेलपाटे लागू शकतात. आम्ही बऱ्याचदा बाय रोड जेव्हा पुण्याला जातो तेव्हा पनवेल येईपर्यंत टेन्शन असतं, कारण रस्ते चुकण्याची खूप भीती असते. कधी कधी ट्रॅफिकमुळं नेमका रस्ता सापडत नाही, कधी मॅपचा गोंधळ होतो, वेगवेगळ्या कारणांनी. पण भीती असते पनवेल येईपर्यंत, कारण एक रस्ता चुकला की फेरा वाढू शकतो. एक रस्ता चुकला की 2-3 रस्ते आणखी वाढू शकतात, वेळ वाढू शकतो, पेट्रोल जास्त जाईल, गाडी जास्त घासेल, गाडी जास्त झिजेल. तसा कर्ममार्ग आहे. कर्ममार्गावरून तुम्ही जेव्हा प्रवास करता, कर्ममार्गावरून तुम्ही जेव्हा जाता, तेव्हा एखाद्याही कर्मामध्ये थोडीशी वासना निर्माण झाली, आपलं ध्येय केंद्र चुकलं की पुन्हा एखादा जन्म त्याच्यात ॲड होऊ शकतो. मग एखादा जन्म त्याच्यात समाविष्ट झाला म्हणजे वेळ गेला, क्रिया वाढल्या, एखादं शरीर वाढलं, सगळ्याच गोष्टी वाढल्या. आणि म्हणून कर्ममार्ग हा सूक्ष्म मार्ग आहे. कर्ममार्गावर आरूढ होताना निष्कामता महत्त्वाची आहे. आणि ही निष्कामता जर चुकली, या निष्कामतेमध्ये जर सकामता आली, थोडा जरी भाव निर्माण झाला की मग कर्ममार्ग गुंतवून ठेवतो, पुन्हा फिरायला लावतो. पण एकदा का हायवे लागला म्हणजे एकदा इंद्रिय निग्रह झालं, इंद्रिय निग्रहाचं पूर्ण काम संपलं आणि आध्यात्मिक प्रक्रियेची सुरुवात झाली की मग मात्र थांबायची गरज नाही, मग थेट तिथपर्यंत जाता येतं. पण जायचंय दोघांनाही एकाच मार्गाने. ज्ञान मार्गाचा अनुभव प्रत्येकाला घ्यायचा आहे. एकू कर्मयोगू जाण जेत साधक जन निपुण, ज्याच्यामध्ये साधक जन प्रवीण असतात. बघा, कर्म मार्गांसाठी माऊलींनी साधक असा शब्द वापरलाय. नामस्मरण असेल, पूजापाठ असेल, तीर्थयात्रा असेल, दानधर्म असेल, यज्ञयागादी कर्मक्रिया असतील, अशा वेगवेगळ्या कर्ममार्गातून जे जातात त्यांना माऊलींनी साधक जन असा शब्द वापरलाय की ते साधक जन आहेत आणि ते कर्ममार्गामध्ये निपुण आहेत, प्रवीण आहेत. जे तर साधक जन निपुण होऊन या निर्वाण, आणि जे साधक जन कर्ममार्गामध्ये निपुण होऊन निर्वाणापर्यंत येतात ते पावती वेळे, थोड्या वेळानंतर तेही तिथंच पोहोचतात. म्हणून कर्ममार्गामधून सुद्धा निपुणता यावी लागते. कर्ममार्गामध्ये सुद्धा निपुण व्हावं लागतं, कर्ममार्गामध्ये सुद्धा प्रवीण व्हावं लागतं. एखादा माणूस सर्कशीमध्ये शिकतो, सर्कशीमध्ये अनेक अवघड क्रिया खेळ आपण बघतो. 2 असे खांब आहेत, त्या खांबावरती अशी एक दोरी लावलेली आहे
आणि त्या दोरीवरून एक माणूस चालतोय. कितीतरी वेळा तो पडला असेल, कितीतरी वेळा त्याचा बॅलन्स गेला असेल, कितीतरी वेळा इकडं तिकडं तो गेला असेल, आणि मग कुठं त्याला एकाग्रता प्राप्त झाली असेल, आणि मग ती एकाग्रता प्राप्त झाल्यावरच तो लोकांच्या समोर येतो. मगच तो लोकांच्या समोर आपला खेळ सादर करतो. तोपर्यंत तो आपला खेळ लोकांच्या समोर सादर करत नाही. आणि म्हणून माऊली म्हणताय, जे तर साधक जन निपुण होऊन या निर्वाण. तो माणूस सगळं बॅलेन्स करायला शिकतो आणि मग त्याची एकाग्रता वाढते. एवढी एकाग्रता वाढते की मग किती लोकांची संख्या वाढो, किती लोकांनी आजूबाजूला गोंधळ घालो, किती लोकांनी विक्षेप आणण्याचा प्रयत्न करो, त्याची साधना ढळत नाही, त्याचं केंद्र ढळत नाही, त्याची एकाग्रता ढळत नाही. तो आपल्या केंद्रापर्यंत, आपल्या मुक्कामापर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत बरोबर पोहोचतो. तसा जो कर्मामध्ये निपुण झालेला आहे, ज्याला निष्काम कर्म करण्याची सवय लागलेली आहे, ज्याच्या कर्मामध्ये इच्छा, वासना, आकांक्षा निर्माण होत नाहीत, येत नाहीत, ज्याचा जन्म फक्त देवानं दिलेलं कर्म करायचं एवढंच त्याच्या आयुष्याचं ध्येय राहिलंय. या क्रियेतून ज्याला काही मिळवायचं नाही, या क्रियेतून ज्याला काही कमवायचं नाही, या क्रियेतून त्याला काही उत्पत्ती जन्माला आणायचं नाही, त्याला फक्त कर्म करून मोकळं व्हायचंय, तो जन्माला येतो, कर्म करतो, कारण तो कर्मात निपुण झालाय. जे तर साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. ते थोड्या वेळानं का होईना, थोड्या उशिरा का होईना, पण त्याच गतीला उपलब्ध होतात, असं इथं माऊली वर्णन करतायत. पुढं माऊली म्हणतायत, हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. माऊली म्हणतायत, का पूर्वा परसरिता भिन्न दिसती पाहता, मग सिंधू मिळणी ऐकता पावती शेखी. याच्या आधी माऊलींनी दिलेलं उदाहरण पण बघूयात. हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निदानी, जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. अर्थात हे मार्ग तर दोन आहेत, पण हे शेवटी एकत्र होतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करून घेतलेल्या भोजनापासून सारखीच तृप्ती होते. बघा माऊलींनी किती सुंदर दृष्टांत दिलाय. माऊली म्हणतायत, हे मार्गू तरी दोन्ही परी एकवटती निदानी. निदानी म्हणजे शेवटी. हे दोन्ही मार्ग, कर्म मार्ग अंतिम काळामध्ये मोक्षालाच नेतो, ज्ञान मार्ग अंतिम काळामध्ये मोक्षालाच नेतो, परंतु कर्म मार्ग थोड्या वेळानं नेतो. पण मार्ग जरी दोन असले तरी अंतिम ध्येय एकच आहे. कसं, याच्यासाठी माऊलींनी दृष्टांत दिलाय. हे मार्गू तरी दोन्ही, कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग हे मार्ग दोन आहेत, परी एकवटती निदानी. शेवटी यांना एकच व्हावं लागतं. म्हणून मी म्हणालो, गावात येण्याचे मार्ग दोन असतील, अनंत असतील, पण जेव्हा ते गावामध्ये येतील तेव्हा गावामध्ये प्रवेश करताना ते तितक्याच परिपूर्णतेनं त्या गावाचे होणार आहेत, परिपूर्णतेने गावात प्रवेश करणार आहेत. त्या पद्धतीनं ज्ञानानं मोक्ष मिळवा किंवा कर्मानं मोक्ष मिळवा. कर्मानं मिळालेला मोक्ष कमी दर्जाचा, ज्ञानानं मिळालेला मोक्ष श्रेष्ठ दर्जाचा असं नाही. मोक्ष मोक्ष आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. जसं गाव किंवा समुद्र, समुद्राच्या कोणत्याही दिशेनं पाण्याचा थेंब समुद्रात पडू द्या, तो तितकाच समुद्रमय होऊन जातो. मग पूर्व दिशेनं पडो, पश्चिम दिशेनं पडो. तसं कर्म मार्गातून मोक्ष मिळो किंवा ज्ञान मार्गातून मोक्ष मिळो, मोक्ष एकच आहे, पण अंतिम प्रवेश जो आहे तो एकच आहे. अंतिम अनुभव जो आहे तो एक आहे, कारण तो अनुभव एवढाच दुवा आहे. त्या अनुभवाच्या नंतर काहीच नाही, त्या अनुभवाच्या नंतर बोलणंही नाही, त्या अनुभवाच्या नंतर सांगणंही नाही.
माऊलींनी खूप सुंदर त्याच्यासाठी दृष्टांत दिलाय. जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. बघा, दोन प्रकारचे भोजन माऊलींनी सांगितले, सिद्ध भोजन आणि साध्य भोजन. माऊलींना जेवणाचंही किती ज्ञान आहे बघा. जेवणाच्या दोन पद्धती माऊलींनी नुसत्या ओवीच्या उत्तरार्धाच्या अर्ध्या भागात सांगितलंय, सिद्ध साध्य भोजनी. आपण कधी विचार केला नाही की जेवणाचे हे दोन प्रकार आहेत. एक जे बहुतांश पुरुषांच्या अनुभवाला येतं, ज्या प्रकारचं जेवण, अर्थात पारंपरिक कुटुंब पद्धतीमध्ये. आता कुटुंब पद्धती बदलली. पारंपरिक कुटुंब पद्धतीमध्ये पत्नी जेवण बनवत होती किंवा बायका, स्त्रिया, महिला जेवण बनवायचे आणि पुरुष लोक खायचे. पुरुष लोकांचं जे जेवण आहे ते सिद्ध भोजन आहे, म्हणजे आयतं भोजन आहे. त्यांना भोजन मिळवण्यासाठी काही वेगळी धडपड करावी लागत नाही, तर त्यांचं भोजन सिद्ध भोजन आहे. दुसरं भोजन आहे ते साध्य भोजन आहे. साध्य भोजन म्हणजे महिला ज्या प्रकारचं भोजन करायचं, म्हणजे आधी बनवा, बनवून मग खा. म्हणजे त्यांना बनवण्याची प्रक्रिया करायची, खायची प्रक्रिया करायची, आणि काहींना फक्त खायची प्रक्रिया करायची आहे. ज्ञान मार्ग म्हणजे फक्त खायची प्रक्रिया. ज्ञान मार्ग म्हणजे एकतेचा, एकाग्रतेचा, आत्मानुभवाचा आनंद. तिथं सगळी आत्मचर्चा आहे. तिथं सगळी आत्मचर्चा आणि आत्मानुभव आहे. त्याला सांख्ययोग म्हणतात. ज्ञान मार्गी ज्या मार्गाचा अवलंब करतात तिथं फक्त अद्वैत चर्चा आहे, ज्ञान चर्चा आहे, आत्मचर्चा आहे. त्याच्या आधी कर्म मार्ग आहे. त्याच्यासाठी सगळं मिळवायचं आहे, सगळं जुळवायचं आहे. एका एका इंद्रियाला विषयापासून बाजूला काढायचं आहे. म्हणजे जसं साध्य भोजन करायचं म्हटलं की आधी जावं लागेल बाजारात, बाजारातून भाजीपाला आणावा लागेल, आणलेला भाजीपाला स्वच्छ करावा लागेल, धुवावा लागेल, त्याला कीड लागणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. बऱ्याचदा ते उकडून घ्यावं लागेल, त्याच्यातले सगळे किडे मारावे लागतील. मग हवं तसं त्याला कापावं लागेल, जसं जसं हवं आहे तसं. मग सगळी फोडणी करावी लागेल, काय तेल, मीठ, मिरचू वगैरे वगैरे, आणि मग भोजन तयार होईल. कर्म मार्ग म्हणजे साध्य भोजन. तिथं सगळं आणावं लागेल, एका एका इंद्रियाला आणावं लागेल. डोळे एखाद्या ठिकाणी रमलेत, शरीर एखाद्या ठिकाणी रमले, कानाला काहीतरी आवडतंय, जिभेला काहीतरी आवडतंय, त्या सगळ्या गोष्टी आणायच्या, इंद्रियांना एकत्र आणायचं, त्यांना विकारापासून बाजूला करायचं, त्यांना धुवायचं, इंद्रिय शुद्ध करायची, निर्मळ करायची, त्याच्यासाठी साधना करायची. आणि मग साधना करून या सगळ्या गोष्टी एकत्र आणायच्या, एकत्र मिळवायच्या, आणि मग आपल्या मूळ रूपाला पोहोचायचं. आणि मग भोजन, मग आत्मचर्चा, मग आत्मानुभव, मग आत्मानंद. कारण ज्ञानचर्चा सहजासहजी लाभतही नाही आणि पचतही नाही. ज्ञान मार्ग स्वीकारण्याची प्रवृत्ती होणं, याच्यासाठी सुद्धा कर्माची शुद्धता लागते. त्याच्यासाठी सुद्धा शरीराची, मनाची पवित्रता लागते. त्याच्याशिवाय संत साहित्याची वृत्ती होत नाही. जन्माला अनेक जण येतात, पण सगळ्यांनाच संतांच्या नामाची, संतांच्या साधनाची, संतांच्या साहित्याची गोडी असतेच असं नाही. ज्याचं मन शुद्ध झालंय, ज्यानं काहीतरी सुकृत केलेली आहेत, ज्याचा बराचसा प्रवास विकारांमधला निघून गेलेला आहे, आणि ज्याला देवानं आपल्या जवळ बोलवलेलं आहे, तो संतांच्या जवळ येतो. देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे संत विचार. देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे निष्काम कर्म विचार. आणि म्हणून माऊली सांगतायत, साध्य भोजनामध्ये साधकाला सगळं गोळा करावं लागतं आणि मग जेवण. तरी जेवणाला बसल्यावर बिचाऱ्या महिलांना बऱ्याचदा उठावं लागतं, काहीतरी अडथळा येतो. तसं कर्म मार्गामध्ये रममाण झालेल्या माणसालाही अडथळे येतात. ज्ञानेश्वरी सुरू झाली, आराधना सुरू झाली, मला एकदम महाविद्यालयातूनच फोन आला आणि मला तो उचलावा लागला, कारण फोनही तितकाच महत्वाचा होता. मग तुम्हाला अडथळा निर्माण झाला, मलाही अडथळा निर्माण झाला. बोलता बोलता आताही मला स्क्रीनवर एकाचा कॉल दिसतोय. अडथळे येतात. कर्म मार्गावर आरूढ होणाऱ्याला
ज्ञान साधना करतानाही अडथळे येतात. कर्ममार्ग त्याला खेचतो. साध्य भोजनात अडथळे येण्याची शक्यता आहे. सिद्ध भोजनामध्ये अडथळे नाहीत, साध्य भोजनामध्ये अडथळे आहेत. पण ते अडथळे बाजूला करत करत आपल्याला आपलं भोजन सुरू ठेवायचंय. आपली तृप्तता होईपर्यंत भोजन चालू ठेवायचंय. अडथळे आले म्हणून पळवाट काढायची नाही. नेटवर्क गेलं, जाऊ द्या, मग आज नेटवर्कच नीट नाही तर सोडून द्या आराधना. नाही, जेवढा वेळ मिळतोय तेवढ्या वेळात तेवढ्याच मन लावून आराधना करायची. अडथळे येतात, अडथळ्यामुळं विक्षिप्त व्हायचं नाही, अडथळ्यांमुळं उद्विग्न व्हायचं नाही. आयुष्यात कितीही मोठी संकट आली तरी साधना चालू ठेवायची. साधनेवरचं लक्ष हटू द्यायचं नाही. अडथळे येत राहणार आहेत आणि अडथळे ही परीक्षा आहे. साध्य भोजनात परीक्षा आहे. घरातले सुद्धा जे आयतं खाणार आहेत तेही तुमची परीक्षा बघतील, तेही अडथळे करतील. मुलगाईमध्ये काहीतरी जेवताना अडथळा करेल आणि उठावं लागेल. उठायचं, तितक्याच मनानं उठायचं. जितक्या मन लावून जेवण करत होतो तितकंच मन लावून त्याच्या बाहेरही जायचं. पुन्हा आपल्या भोजनावर यायचं, तितकंच मन लावून जेवायचं. साध्य भोजन थोडं अवघड आहे, वेळ खाऊ आहे, पण होणार आहे. आपण साध्य भोजन करणारी मंडळी आहेत. ज्ञानेश्वरी आराधना आपल्याला सलग बसून करता येणार नाही. ज्ञानेश्वरीचे सगळे श्लोक एकदाच मी बसेल आणि सगळं विवेचन करेल, निरूपण करेल असं आपल्याला करायचंही नाही ना आपल्याला जमणारही नाही. कारण आपण साध्य भोजनवाले नाही आहोत, आपण सिद्ध भोजनवाले नाही आहोत, आपण साध्य भोजनवाले आहोत. आपल्याला सगळं जुळवावं लागणार आहे. कर्ममार्ग सांभाळायचा आहे, प्रपंच सांभाळायचा आहे, नातेसंबंध सांभाळायचे आहेत, नातेवाईक सांभाळायचे आहेत, घर दार नातेवाईक सगळ्यांना सांभाळत आपल्याला आपला मार्ग सुरू ठेवायचा आहे. त्यामुळं किती जरी अडथळे आले तरी आपला मार्ग सुटू द्यायचा नाही. याला आपण म्हणतो साध्य भोजन. म्हणून माऊली म्हणतायत, पण जैसी सिद्ध साध्य भोजने तृप्ती एक. जो सिद्ध भोजन करतोय, ज्याला आयतं मिळालंय त्यालाही तृप्तीच मिळणार आहे. आणि जो अडथळे येत येत जेवलाय त्यालाही तृप्तीच मिळणार आहे. दोघांचंही पोट भरणार आहे. दोघांच्या पोट भरण्यात कोणताही फरक असणार नाही. दोघांनी दिलेला ढेकरही सारखाच असणार आहे, तृप्ती सारखी आहे. पण एकाला आयतं मिळालंय, एकाला त्याच्या साधनेत काहीच अडथळा आलेला नाही. काही लोक खूप भाग्यवान आहेत. एखाद्या तीर्थयात्रा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जन्मलेत, एखाद्या आध्यात्मिक मठात जन्मलेत आणि त्यांच्याकडे कामच दिलंय नामस्मरणाचं, चिंतनाचं, उपदेशाचं, संत साहित्याचं चिंतन मनन करण्याचं काम त्याला नियतीनं कर्मानंच सोपवलेलं आहे. त्यांना त्यांच्या कर्मात कोणतेही अडथळे येणार नाहीत. त्यांचा कर्ममार्ग किंवा त्यांचा ज्ञानमार्ग म्हणजे सिद्ध भोजन आहे. ज्ञानमार्ग म्हणजे सिद्ध भोजन, जिथं सगळं शुद्ध, नेमकं, मोजकं, सार रूप करायला आणि अनुभवायला मिळणार आहे. पण साध्य भोजनामध्ये आपल्याला थोड्या वेळानंतर तृप्ती मिळणार आहे. पण तृप्ती एक, तृप्ती दोघांमध्ये एकच आहे. दुसरं उदाहरण, का पूर्वापर सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधू मिळणी ऐक्यता पावती शेखी. अर्थात किंवा पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी नद्या वाहताना वेगवेगळ्या दिसतात, पण शेवटी समुद्रात मिळाल्याने एकतत्वच पावतात. अर्थात आपण याचं चिंतन निरूपण केलंय. माऊली म्हणतात की दोन वेगवेगळ्या नद्या आहेत, एक पूर्व दिशेनं आली, एक पश्चिम दिशेनं आली. पूर्व दिशेनं आलेली ही समुद्रात मिळाली, पश्चिम दिशेनं आलेली ही समुद्रात मिळाली. समुद्रात मिळाल्यानंतर दोघांचंही समुद्र होणं सारखं आहे. समुद्र होण्याचा अनुभव दोघांचा सारखा आहे. समुद्र रूप दोघंही तितक्याच झालेले आहेत. पूर्व मार्गाने आलेली अधिक समुद्रमय झाली, पश्चिम मार्गाने आलेली कमी समुद्रमय झाली असं नाही, दोघंही तितक्याच समुद्रमय झालेले आहेत. तसं ज्ञान मार्गातून या, कर्म मार्गातून या, अंतिम अनुभव एकच आहे, अंतिम अवस्था एक आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, त्या अवस्थेमध्ये भेद नाही, त्या रूपामध्ये भेद नाही. भेद मार्गामध्ये आहेत, भेद साधनांमध्ये आहेत, साधनांच्या अभिव्यक्तीमध्ये भेद आहेत, अनुभवामध्ये भेद नाही.
अभिव्यक्ती अनंत असतील, अनुभव एकच आहे. जेवण वेगवेगळ्या प्रकारचं करू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाऊ शकता. पदार्थ कोणतेही खा, तृप्तीच्या अनुभवात भेद नाही. गोड खाल्यानंही तृप्ती मिळते, तिखट खाल्यानंही तृप्ती मिळते. तृप्ती सारखी आहे, भलेही चव पदार्थांची वेगवेगळी असो. तशी समुद्रात मिळणाऱ्या नद्या वेगवेगळ्या मार्गाने येत असल्या तरी जेव्हा ऐक्य पावतात तेव्हा त्या एकाच अनुभवाचा आनंद घेत असतात. त्या पद्धतीनं का पूर्वापर सरिता भिन्न दिसती पाहता, नद्याही वेगवेगळ्या दिसतील. एखाद्या नदीचं पाणी अधिक गढूळ दिसेल, एखाद्या नदीचं पाणी स्वच्छ दिसेल. एका नदीचं पाणी इतकं स्वच्छ वाटेल एखाद्याला की इतकं हे पाणी स्वच्छ आहे, तर समुद्रात मिसळल्यावर हे मलिन तर होणार नाही असं वाटेल, इतकं एखादं पाणी स्वच्छ वाटेल. आणि एखाद्या नदीचं पाणी इतकं घाण वाटू शकतं की हे पाणी नदीत समुद्रात मिसळलं तर समुद्र किती घाण होईल. पाणी वेगळं वाटत असेल, दिशा वेगळी असेल, पण जेव्हा ते एकमेकात मिसळतात तेव्हा एकाच गोष्टीचा अनुभव घेतात. तैसी दोन्ही मते सुचिती एका कारणाते परी उपास्थिते योग्यते अधीन असे. अर्थात त्याप्रमाणे दोन्ही मार्ग एकच फल सुचवितात, त्यांचे आचरण ज्याच्या त्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे. तैसी दोन्ही मते, अगदी त्याप्रमाणे जशा नद्या वेगवेगळ्या मार्गाने येऊन एकाच समुद्रात विलीन होतात किंवा वेगवेगळ्या पदार्थाच्या चवीचं भोजन करून एकच तृप्ती मिळते, तैसी दोन्ही मते सांख्यमत आणि कर्ममत, बौद्ध योग म्हणजे बुद्धियोग आणि सांख्ययोग, ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग, ही दोन्ही मते सुचिती एका कारणाते, कारण म्हणजे इथं फल असा अर्थ दिलाय. सुचिती एका कारणाते, एकाच फळाचं सूचन करतात, एकच साध्य दाखवतात. तुम्हाला एका ठिकाणी येण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात, ते वेगवेगळे मार्ग सूचित एकच गाव करतात. तसं कर्म मार्ग असो किंवा ज्ञान मार्ग असो, सूचिती एका कारणाते, एकाच फळाची सूचना ते करतात. परी उपास्थिते योग्य ते अधीन असे. पण जी उपासना आहे, त्याची उपासना करणारे जे आहेत त्यांच्या योग्यतेवर ते अवलंबून आहे. कुणाला कर्म मार्ग जमणार आहे, कुणाला ज्ञान मार्ग जमणार आहे. ज्याला कर्म मार्ग जमणार आहे त्याला ज्ञान मार्ग जमेलच असं नाही, ज्याला ज्ञान मार्ग जमतो त्याला कर्म मार्ग जमेलच असं नाही. कारण दोन्ही मार्गाची योग्यता, पात्रता वेगवेगळी आहे. माऊलींनी त्यासाठी खूप सुंदर दृष्टांत दिलेत, काही त्या दृष्टांतांचंही थोडंसं वर्णन करूयात. माऊली म्हणतायत, देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. अर्थात पहा की पक्षी उड्डाणाबरोबर फळाला झोंबतो, पण तसे मनुष्याला कसे झोंबता येईल. एखाद्या झाडावर फळ आहे, ते फळ खायचं आहे, पक्षाला काय, तो उडी मारून ते फळ खाईल. देखे उत्प्लवना सरिसा, उत्प्लवन म्हणजे उडी मारल्याबरोबर, पक्षी फळाशी झोंबे जैसा, उडी मारल्याबरोबर तो थेट त्या फळाला जाऊन, ते फळ थोड्या उंचीवर आहे, ते फळ खायचं आहे, पक्षी लगेच खाईल. पण माणसाला शक्य आहे का. सांगे नरू केवी तैसा पावे वेगा, त्या वेगानं, त्या गतीनं, तेवढ्या कमी वेळात सामान्य माणसाला किंवा माणसाला ते मिळवता येईल का. नाही. पण तो हळूहळू डाळे डाळे केव तेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. अर्थात तो हलके हलके या फांदीवरून त्या फांदीवर जात जात काही वेळाने त्या फळापर्यंत जाऊन निश्चित पोहोचेल. ज्याला मनापासून ते फळ खायची इच्छा आहे, पक्षी जरी उडी मारून थेट ते फळ खात असला तरी ज्याला फळ खायची इच्छा आहे तो हळूहळू चढेल. झाडावर आधी खोडावर चढेल, मग फांद्यांवर चढेल, फांद्यांवर चढून हळूहळू का होईना, फांद्यांवरून का होईना, तो हळूहळू ढाळे ढाळे, ढाळे ढाळे म्हणजे फांदी, ढाळी म्हणजे फांदी, तो हळूहळू ढाळे ढाळे, पण केव तिने एके वेळी, कधीतरी एकदा त्या मार्गानं तो तिथं नक्की पोहोचणार आहे. अगदी ज्ञान मार्ग म्हणजे पक्ष्यानं थेट जाऊन आंबा खावा
आणि कर्म मार्ग म्हणजे सामान्य माणसानं प्रयत्न करत करत मिळवून आंबा खावा, असा या दोन मार्गामधला फरक आहे. इथं आपण थांबूयात. बाकी माऊलींचं जे काही म्हणणं आहे, भगवंताचं जे काही म्हणणं आहे, त्या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपण उद्या करूयात. आज मात्र आपण इथं थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.